नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फार वर्षांपूर्वी उपजीविकेचे साधन म्हणून सुरू झालेले मत्स्य संवर्धन आज भारतामध्ये व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिक नफ्याचे प्रमुख साधन झालेले आहे. आपला भारत देश हा मत्स्य संवर्धनातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये चीन या देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात गोड्या पाण्याची जलसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गोड्या पाण्यातले मासे जसे की कटला, रोहू, सायप्रिन्स, मृगळ यांचं संवर्धन बऱ्याच वर्षांपासून होत आहे. परंतु त्याचबरोबर भारतीय निर्यात व्यापार पेठेमध्ये कोळंबी म्हणजेच झिंगा याची मागणी जोमाने वाढत असल्यामुळे आपला शेतकरी बांधव हा कोळंबी संवर्धनाकडे वाटचाल करताना दिसतोय. गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन हाच आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये श्री संतोषजी कुंजीर यांना आमंत्रित केलेला आहे. संतोषजी कुंजीर हे उदगीर लातूर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय इथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर जसं की आजचा आपला विषय आहे गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन, त्यामुळे सर्वात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की कोळंबी संवर्धन म्हणजे नेमकं काय? जमिनीत खोदलेल्या तलावाच्या जलसाठ्यातील स्थानिक भक्षक मासे तसेच पान वनस्पती यांचे निर्मूलन करणे, तलावात बीज जगण्याचे आणि त्यांच्या जलद वाढीसाठी अनुकूल असे परिस्थिती निर्माण करणे, तलावात जलद वाढणाऱ्या कोळंबीचे बीज संचयन करणे, त्यांना योग्य प्रमाणात खाद्य पुरविणे आणि त्यांची प्रयत्नपूर्वक वाढ करून अधिकाधिक उत्पादन मिळणे म्हणजेच कोळंबी संवर्धन होय. कोळंबी संवर्धनाकरिता महत्त्वाची किंवा योग्य जात म्हणजे मॅक्रोबॅक्टेरियम रोझनबर्गी, जिला आपण जम्बो कोळंबी म्हणतो. तसेच महाराष्ट्रात या कोळंबीला काही ठिकाणी पोचा कोळंबी या नावाने सुद्धा ओळखले जाते. आता ही कोळंबी ओळखण्याच्या खुणा म्हणजे या कोळंबीचे शरीर लांब व निळसर रंगाचे असते, डोके शरीराच्या जवळजवळ अर्ध्या लांबीचे असते आणि त्याच्या डोळ्यावरील रोस्टमवर 11 ते 13 दात असतात आणि खाली 8 ते 11 दात असतात. आणि याच्यामध्ये नर हा मादीपेक्षा मोठा असतो आणि पायाची दुसरी जोडी ही नरामध्ये अधिक विकसित झालेली असते. तसेच हीच कोळंबी आपण संवर्धन का करतो? कारण या कोळंबीची वाढ जलद होते. योग्य संवर्धन केले तर 50 ते 100 ग्रॅमपर्यंत आपण या कोळंबीची वाढ करू शकतो. तसेच ही कोळंबी सर्वभक्षीय असून तिची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि याच कोळंबीला जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. तसेच या कोळंबीचे आपण गोड्या पाण्यातील माशांबरोबर सुद्धा संवर्धन करू शकतो. तर ह्या कोळंबी संवर्धनाच्या काही विशिष्ट आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? कोळंबी संवर्धनाच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक म्हणजे एक जातीय कोळंबी संवर्धन आणि दुसरी म्हणजे कोळंबी आणि मासे यांचे मिश्र संवर्धन. एक जातीय संवर्धनामध्ये आपण तलावामध्ये फक्त कोळंबीचे बीज सोडतो आणि त्याचे उत्पादन घेतो. यामध्ये साधारण तलावाचा आकार 0.2 ते 1 हेक्टर इतका असावा. यामध्ये कोळंबी संचयनाचे प्रमाण साधारण 30,000 ते 50,000 म्हणजेच 3 ते 5 नग प्रति चौरस मीटर इतके असावे. यातून जर आपण योग्य व्यवस्थापन केले तर साधारणपणे आपल्याला 1200 ते 1500 किलोग्रॅम कोळंबी इतके आपण उत्पन्न घेऊ शकतो. दुसरी पद्धत म्हणजे कोळंबी व मासे यांचे मिश्र संवर्धन. यामध्ये आपण कटला, रोहू याबरोबर कोळंबीचे संवर्धन करतो. कोळंबी बरोबर इतरही माशांचं संवर्धन आपण करू शकतो. कारण याच्यामध्ये काय होतं की पाण्याच्या सर्व स्तरांचा आपण योग्य वापर करतो. कटला वरच्या स्तरात राहतो, रोहू मधल्या स्तरात राहतो आणि कोळंबी खालच्या स्तरात राहते. त्यामुळे पाण्याच्या सर्व स्तरांचा योग्य प्रकारे याच्यामध्ये उपयोग केला जातो. यामध्ये तलावाचे क्षेत्रफळ साधारण 0.5 ते 5 हेक्टर इतके असावे. कोळंबी बीज सोडण्याचे प्रमाण हे साधारण 15 ते 20,000 इतके असावे आणि मत्स्य बीजाचे संचयन करायचे प्रमाण साधारण 2 ते 3,000 इतके असावे. यामधून आपण साधारणपणे 300 ते 500 किलो कोळंबीचे उत्पादन घेऊ शकतो आणि मत्स्य उत्पादन 2000 ते 2500 किलोग्रॅम पर्यंत आपण मत्स्य उत्पादन घेऊ शकतो. बरोबर. तर हे जे कोळंबीचे बीज आहे ते आपल्याला आपण म्हणजे कुठून आणू शकतो? आणि तुम्ही सांगितलं की चांगल्या प्रतीचे कोळंबीचे बीज, तर हे जे बीज आहे ते आणल्यानंतर ते चांगल्या प्रतीचे आहे किंवा नाही हे आपण शेतकरी बांधवांनी कसं ओळखायचं? महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्याचे चांगल्या प्रतीचे बीज रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र या ठिकाणी उत्पादन केले जाते. तसेच हे बीज जुलै ते ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध असते. तसेच आंध्र प्रदेशमध्ये विविध ठिकाणी गोड्या पाण्याच्या कोळंबीचे
बीज उत्पादन केंद्र आहेत, तिथूनही आपण बीज आणू शकतो. त्याचप्रमाणे नदीच्या पात्रातून पकडलेले कोळंबीचे नैसर्गिक बीज हे गुजरात येथील भरूच या ठिकाणी मिळते, तिथूनही आपण ते घेऊ शकतो. आता चांगल्या प्रतीचे आहेत ते कसं ओळखायचं? हे चांगल्या प्रती ओळखण्यासाठी याचे जे बीज आहे ते सतत पोहत असते आणि शक्यतो पाण्याच्या विरोध दिशेने पोहत असते. तसेच हे बीज जे आहे चपळ असते आणि खाद्य खाण्यातही चपळाई दाखवते. तसेच शरीरावर पांढरे डाग असणे, झुंडीने जमा होणे, खाद्य कमी स्वीकारणे, अशा प्रकारचे बीज हे आजारी समजावे. आता जम्बो कोळंबीचे बीज ओळखण्याच्या काही खुणा आहेत. म्हणजे याच्या कॅरापेसवर म्हणजेच डोक्यावरील कवचावर 3 ते 6 आडवे पट्टे असतात. याच्यावरून आपण जम्बो कोळंबीचे बीज ओळखू शकतो. कोळंबी संवर्धनासाठी ही जी योग्य जागा लागते त्याची निवड आपण कशी करू शकतो? योग्य जागेची निवड ही कोळंबी संवर्धनाची सर्वात महत्त्वाची बाब आहे. ही जागा निवडताना जागा किंवा जमीन ही सपाट असावी किंवा थोडासा उतार असेल तर चांगले. त्याचप्रमाणे जागा शक्यतो प्रदूषण विरहित असावी. त्याचप्रमाणे जागा निवडताना वातावरणातील काही बाबींच्या गोष्टीची लक्षात घेणे गरज आहे. म्हणजे तापमान, पर्जन्यमान, हवेचा वेग, मातीचा प्रकार, नंतर पाण्याची उपलब्धता, या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण तापमानाचा कोळंबीच्या वाढीशी संबंध असतो. अगदी कमी किंवा अगदी जास्त तापमान असेल तर कोळंबीचे वाढीवर त्याचा परिणाम होतो. तसेच हवा जी आहे ती पाण्यामध्ये प्राणवायू मिसळण्यास मदत करते. ज्या ठिकाणी हवेचा वेग बऱ्यापैकी आहे त्या ठिकाणची जमीन कोळंबी संवर्धनासाठी चांगली असते. तसेच जागा निवडताना जमिनीवर चिकणमाती, वाळू मिश्रित चिकणमाती, गाळाची किंवा काळी माती असणे योग्य असते. तसेच खडकाळ, चुनखडीची जमीन किंवा वाळू व दगडकोटे असलेली जमीन संवर्धनाकरिता टाळणे इष्ट असेल. पुढची पायरी येते ती म्हणजे तलाव. तो जो तलाव आहे त्या तलावामध्ये आपल्याला या कोळंबी संवर्धनाची सुरुवात करायची आहे. तर हा जो तलाव आहे त्या तलावाची आखणी म्हणा किंवा त्या तलावाचं बांधकाम हे आपण कशा पद्धतीने करतो? साधारणपणे तलावाचा आकार हा चौरसाकृती किंवा आयताकृती असावा. शक्यतो तलाव आयताकृती बांधावा, कारण आयताकृती तलाव हा कोळंबी संवर्धनाच्या व्यवस्थापनेसाठी तसेच कोळंबी संवर्धन झाल्यानंतर कोळंबी पकडण्यासाठी उपयोगी ठरतो. त्यानंतर तलावाचे क्षेत्रफळ साधारण 0.2 ते 5 हेक्टर इतके असावे. तलावाची रुंदी 30 मीटर एवढी असावी आणि तलावाची लांबी एकूण क्षेत्रफळावर अवलंबून असावी. त्याचप्रमाणे तलावाचे खोदकाम करताना तलावाची खोली साधारणतः 1.5 ते 2 मीटर राहील इतकी ठेवावी. त्यानंतर तलावाच्या बांधाची उंची ठरवताना त्या भागातील पुरातील पाण्याच्या पातळीचा सुद्धा विचार करावा. त्यानंतर तलावाचा जो बांध आहे त्याच्या आतील आणि बाहेरील जो उतार आहे त्याचे गुणोत्तर 2.5:1 इतके असावे आणि तलावाचा जो बांध आहे त्याच्यावरील रुंदी ही 1 मीटर असावी. त्यानंतर तलाव बांधताना वाऱ्याची दिशा ही तलावाच्या लांबीला म्हणजेच उताराला समांतर राहील याची काळजी घ्यावी. यामुळे काय होते की वाऱ्यामुळे पाण्याच्या लाटा निर्माण होतात, त्यामुळे बांधाचे जे नुकसान होणार ते कमी होतं. आणि एकदा का तलाव बांधून झाल्यानंतर बांधावर हिरवळीसारखे गवत लावावे, ज्यामुळे माती ती मुळे धरून ठेवतात आणि बांधाची धूप ही कमी होते. अशा प्रकारे तलावाची बांधणी करावी. बरोबर. सर, आपण चांगल्या प्रतीचे कोळंबीचे बीज आणलं, एक योग्य अशी चांगली जागा निवडून त्याच्यावर तलाव सुद्धा बांधला. ही सगळी पूर्वतयारी तर आपण केलेलीच आहे, पण याचबरोबर म्हणजे हा तलाव तयार झाल्यानंतर आणखीन अशी काय काय पूर्वतयारी आपल्याला करावी लागते? पेरणीपूर्वी शेतकरी जसा शेताची मशागत करून त्याचं शेत तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण कोळंबी संवर्धनापूर्वी तलावाची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. तर याकरिता सुरुवातीला आपण तलाव जर जुना असेल तर त्यातील संपूर्ण पाणी काढून टाकावे. त्यानंतर तलाव हा उन्हामध्ये 7 ते 8 दिवस सुकवावा. म्हणजेच जवळपास 1 सेंटीमीटर खोल इतका भेगा पडेपर्यंत तलाव उन्हात सुकविला पाहिजे. यामुळे मातीत असणारे जे जीवजंतू वगैरे आहेत ते मरून नष्ट होतात आणि मातीत एकरूप होतात. त्याचप्रमाणे मातीमधील खनिज पदार्थांची वाढ होऊन तलावाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. यानंतर तलाव नांगरून काढावा. नांगरल्यामुळे तलावाच्या खालची जी माती आहे ती वरती येते. ती हवेच्या व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे तेथील दूषित वायू नष्ट होतात आणि कीटकांची, माशांची काही अंडी तिथे असतील तर ती नष्ट होतात. यामुळे तलावाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. यानंतर तलावामध्ये कोळंबीला लपण्यासाठी निवारा करण्याची आवश्यकता आहे. याचे कारण ही कोळंबी स्वकुलभक्षक आहे
म्हणजे मोठी कोळंबी लहान कोळंबीला खाते. अच्छा. आणि तसेच हे कोळंबीची वाढ हे कवच टाकून होते. म्हणजे कोळंबीने एकदा कवच टाकले की ती मऊ पडते. मग त्यावेळेस मऊ पडलेल्या कोळंबीला दुसरी कोळंबी खाण्याची शक्यता जास्त असते. अशा कोळंबीला लपण्यासाठी लपण्याचे काही साहित्य तलावात टाकणे आवश्यक आहे. याकरिता आपण झाडाच्या फांद्या, जुने कौलं, जुने टायर इत्यादी वस्तू तलावात वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये ती लपून राहू शकते आणि तिचं संरक्षण होऊ होऊ शकतं. असं. त्यामुळे तलावातील कोळंबीचं मर्तुकीचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग तलावामध्ये चुना आणि खते टाकावी. अच्छा. हे जे चुना आणि खते तुम्ही सांगितलं सर, की चुना आणि खते हे आपल्याला किती प्रमाणात टाकायचं असतं ह्या तलावामध्ये? चुना टाकण्यापूर्वी आपण तलावातील मातीचा सामू आधी तपासून घ्यावा. हां. जर मातीचा सामू 7 ते 8.5 दरम्यान असेल तर साधारण प्रति हेक्टरी 250 किलोग्राम चुना टाकावा. जर सामू 6.5 ते 7 दरम्यान असेल तर 500 किलोग्राम चुना प्रति हेक्टर असावा. आणि 6 ते 6.5 दरम्यान जर सामू असेल तर 1000 किलोग्राम प्रति हेक्टर इतका चुना टाकावा. बरं. मातीत चुना टाकताना जसं आपण फक्त तलावात चुना स्प्रेड करावा, म्हणजे हाताने पसरावा सगळीकडे. यामुळे चुन्यामुळे काय होतं की मातीच्या थरात साठलेले दूषित जे वायू आहेत ते निघून जातात आणि त्याचे जो सामू आहे तो स्थिर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तलावातील मातीची उत्पादकता वाढते. आता हे जे कोळंबीचे बीज आपण आणलेले आहेत ते त्या तलावामध्ये आपल्याला सोडायचे आहे, त्याचे संचयन करायचं आहे. तर हे जे संचयन आहे त्याची प्रक्रिया कशी असते? कोळंबीचे बीज आपण बीज केंद्रातून आणल्यानंतर शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा पाण्यात सोडावे. तर त्यामुळे काय होतं की तलावातील पाण्याचे तापमान आणि कोळंबी बीज आणलेल्या पिशवीतील तापमानात फारसा फरक पडणार नाही. तसेच कोळंबी बीजाला तलावातील पाण्याचे एकरूप होणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण कोळंबी बीज आणलेल्या पिशव्या पाण्यामध्ये 15 ते 30 मिनिटं ठेवून द्याव्यात. त्यानंतर पिशव्या उघड्या कराव्यात आणि त्यातील पाण्याचा सामू आणि तलावातील पाण्याचा सामू तपासावा. तो सामू एक होण्यासाठी तलावातील थोडे थोडे पाणी आपण पिशवीमध्ये टाकावे. यामुळे काय होतं की सामू तर एक होतोच, पण तलावातील पाण्याची कोळंबीच्या बीजाला सवय होते. असे झाल्यानंतर पिशवी थोडी तिरपी करून कोळंबीच्या बीजाला स्वतःहून पाण्यामध्ये जाण्यास जाऊ द्यावे. सरळ पिशवी तिरपी करून पाण्यामध्ये कोळंबीचे बीज सोडू नये, कारण तसे केलं तर कोळंबी बीज मृत्यूचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. आणि कोळंबीचे बीज संचयन केल्यानंतर पिशवीमध्ये बीज राहिले नाही याची काळजी घ्यावी आणि संचयन करताना पाणी जास्त गढूळ होणार नाही याची काळजी घ्यावी. कोळंबीबरोबर इतरही काही पाणकिड्यांची ही वाढ होत असेल तर आपल्याला आपलं खाद्य फक्त आपल्या कोळंबीलाच हवंय या उद्देशाने या पाणकिड्यांना नष्ट करायचं आहे, तर ते आपण कसं करू शकतो? साधारणतः पानकिडे जर पाण्यात झाले तर ते कोळंबीच्या खाद्याशी स्पर्धा करतात, म्हणून हे पानकिडे आपल्याला नष्ट करणे गरजेचे आहे. याकरिता आपण डिझेल किंवा वेगवेगळे इमल्शन तयार करून ते पाण्यामध्ये टाकतो. यामुळे काय होतं की पाण्यामध्ये त्याचा एक तवंग निर्माण होतो आणि पानकिड्यांची जी श्वसन क्रिया आहे किंवा श्वसन नलिकेमध्ये हे जाऊन ते मरतात. साधारणतः ज्यावेळेस हवेचा वेग कमी असेल अशा वेळी हे इमल्शन टाकावे. या इमल्शन करता मोहरी आणि खोबऱ्याचे तेल किंवा कपडे धुण्याचे पावडर यांचे प्रमाण साधारण 54 किलो 8 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात टाकावे. डिझेल 50 लिटर प्रति हेक्टर आणि त्यामध्ये धुण्याची पावडर असे मिक्स करून असं एक इमल्शन तयार करून हे आपण तलावावर स्प्रेड करावे. सर, आता कोळंबीची आपली पूर्ण वाढ झालेली आहे, तिला जे योग्य असं खाद्य आपण दिल्यानंतर, तर ही कोळंबी जी आहे तलावातली तिची काढणी आता आपल्याला करायची आहे. तर ही काढणी करणं ही जी प्रक्रिया आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? कोळंबी काढण्यासाठी पाग जाळे किंवा त्याला काशनेट असेही म्हटले जाते किंवा ओढ जाळे याचा वापर केला जातो. कोळंबी संवर्धनामध्ये जशी जशी कोळंबीची वाढ होते, म्हणजेच कोळंबी 50 ग्रॅमपेक्षा वाढली की अशा कोळंबी काढून विकली तर आपल्याला जास्त नफा होऊ शकतो आणि उरलेल्या लहान कोळंबीला वाढण्यासाठी वाव मिळतो. तर संवर्धन कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोळंबी काढण्यासाठी पाग जाळे किंवा काशनेटचा वापर करावा किंवा ओढ जाळ्याचा वापर करावा. जास्तीत जास्त कोळंबी काढल्यानंतर पाणी पूर्णतः काढून उरलेली कोळंबी हाताने वेचून काढावी. आणि ही कोळंबी काढताना विशेष काळजी अशी घ्यावी की सकाळी किंवा संध्याकाळी कोळंबी काढावी. अमावस्या आणि पौर्णिमा या कालावधीमध्ये कोळंबीची काढणी करू नये, कारण या काळामध्ये कवच टाकण्याचे प्रमाण जास्त असते आणि अशी कवच टाकलेली मऊ पडलेली कोळंबीला बाजारात योग्य दर मिळत नाही. जर अशा प्रकारे जर आपण कोळंबी काढली आणि त्याचे साधारणतः संवर्धन कालावधीमध्ये
50 ते 100 ग्रॅमपर्यंत कोळंबीची वाढ होते. ही कोळंबीची काढणी ही झाली, तिची योग्य वाढ झाल्यानंतर तिला तलावातून कसं काढायचं हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आता ही जी कोळंबी आहे ती आपल्याला बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जायची आहे, तर हिची विक्री आहे ती विक्री कशा पद्धतीने केली जाते आणि या विक्रीसाठी जी वाहतूक लागते त्या वाहतुकीची सोय आपण कशी करू शकतो? सुरुवातीला जी आपण कोळंबी पकडलेली आहे ती स्वच्छ धुवून ठेवावी, त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर कोळंबी आपण लगेचच विकावी आणि जर वेळ असेल तर कोळंबी बर्फामध्ये साठवावी. यामध्ये साधारण बर्फ आणि कोळंबीचा थर एकाच एक या प्रमाणात असावे. अधिक चांगला भाव मिळण्यासाठी कोळंबी काढण्यापूर्वी ज्या लोकांना आपण कोळंबी विकणार आहोत किंवा उद्योजक देणार आहोत त्यांना तारीख आधीच सांगावी, जेणेकरून ते लोक त्यांना आधीच त्याची तारीख कळवावी, जेणेकरून ते लोक सर्व साहित्य घेऊन कोळंबी खरेदी करण्यासाठी तयार राहू शकतात. आणि कोळंबी साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी शीतपेट्यांचा वापर करावा व जलद विक्रीसाठी पाठवण्याची व्यवस्था करावी. जर फार दूरवर जर आपल्याला कोळंबी पाठवायची असेल तर रेफ्रिजरेटेड व्हॅन म्हणजे शीतवाहनची सोय करावी, म्हणजे जास्त दूरपर्यंत आपण कोळंबी चांगल्या परिस्थितीत ती आहे तशीच फ्रेश आपण राहू शकते. शीतपेटीमध्ये ठेवल्यामुळे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण कोळंबीची विक्री केली तर साधारणतः आपल्याला चांगला दर म्हणजे 500 ते 750 रुपये प्रति किलो मिळतो. हा दर या कोळंबीच्या वजनावर अवलंबून असतो. अशा प्रकारे जर आपण कोळंबीची वाहतूक बाजारपेठेपर्यंत केली तर ग्राहकांपर्यंत चांगल्या स्थितीतली कोळंबी मिळू शकते. तुमच्या लक्षातच आलं असेल सरांनी आता जी आपल्याला माहिती दिली त्याच्या मी एक नक्कीच सांगेन की कोळंबी संवर्धन, गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याकडे आजच्या आपल्या युवा शेतकरी बांधवांनी एक चांगल्या व्यवसायाची संधी किंवा एका चांगल्या यशस्वी व्यवसायाची संधी म्हणून पाहायला काहीच हरकत नाही. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतका वेळ दिला, इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनी आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्कीच कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे कृषी दर्शन, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी 400030. कृषी दर्शनच्या आजच्या भागामध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया कृषी दर्शनच्या पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.